रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो बि कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। बघा, आज पूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आम्ही सर्व टीव्ही चॅनल बघतोय। तसाच अन्याय माझ्यावरती व माझ्या प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांवरती झालेला आहे। कारण की गेले अनेक इलेक्शन पुढे गेले, कोरोना काळात अनेक वर्ष समाजात लोकांनी, नवीन युवा पोरांनी काम केली, 10 ते 12 वर्ष सगळ्यांनी कामं केली। त्यात अशा लोकांना तिकीट देण्यात आलं की जो आमच्या पक्षाचा नाही, अडली 10 दिवसापूर्वी जो आमच्या पक्षात आला आणि त्या पक्षातल्या माणसाला 288 मतं होती आणि गेल्या टायमाला माझ्या बहिणीला पहिल्यांदा उभा असताना सुद्धा 5,500 मतं होती। असा भेदभाव करत भारतीय जनता पार्टीने माझ्या आणि माझ्या परिवारातील, माझ्या भाजपा परिवारातील, जे माझ्या भाजपा परिवारामध्ये होते सगळे कार्यकर्ते, त्याच्यावर अन्याय केलेला आहे। आणि हा अन्याय मोडण्यासाठी आम्ही सर्वांनी एक निष्ठा, एक मूड बनवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांची तिकीट मिळवून आम्ही फॉर्म भरला होता। पण आज केव्हा समीकरणं बघितली प्रभागातली, त्या प्रभागातल्या समीकरणामध्ये हे कळालं की आमच्या आपसात भांडणं करून ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे, ज्यांनी आमचं करिअर खराब केलं आहे, त्याची एक झेंडा उंचू शकतो म्हणून आम्ही सगळ्यांनी एका स्थानावर येऊन हा निर्णय घेतला की आज आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा फॉर्म हा माघार घेतलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना प्रभाग 15 मध्ये पाठिंबा देत आहोत, हे मी जाहीर करतो। जय हिंद। धनंजय बोडारे जे भाजपाचे उमेदवार आहेत या प्रभागामधून, त्यांचा पराभव करण्यासाठी ही सगळी व्यूहरचना आहे तुमची? बघा, उपरे बोलतात ते लोक आजपर्यंत निष्ठाच्या गोष्टी करत होत्या, ते निष्ठा सोडून माझे आई वडील ही एक उभाटा आहे असे म्हणत होते। आज त्यांनी स्वतःचे आई वडील बदलले, हे मी सांगू इच्छितो। कारण की जे स्वतःचे आई वडील बदलू शकतात, मग त्यांनाही त्यांचा बाप दाखवण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तुम्ही भविष्यात शिवसेनेत प्रवेश करणार का? बघा, आम्हाला मान सन्मान मिळाला शिवसेनेकडनं तर नेहमी आम्ही असे पण जुने शिवसैनिक आहोत आणि मान सन्मान मिळाला तर आम्ही त्यांच्या सोबत राहू, कंटिन्यू काम करू भविष्यात। तुमच्या डोळ्यामध्ये आम्हाला अश्रू दिसत आहेत, काय नक्की कारण आहे सगळं? पहिल्यांदाच मी ह्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला होता। सर्वप्रथम आम्ही 10 वर्ष भाजपमध्ये दिवस रात्र काम करून, माझे सहकारी निलेश असतील, बाकी इतर कार्यकर्ते भाजपचे, कुठंतरी भाजपने कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता, त्यांनी तो केला नाही। आणि जो अन्याय आमच्यावर केला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला होता की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। खरं तर आम्ही त्यांचीही क्षमा मागतो की त्यांच्याही आम्ही कुठेतरी आम्ही उमेदवारी मागे घेतली, त्याच्यामुळे भावना दुखावल्या असतील। पण परिस्थिती आणि विजन, शिवसेनेचं विजन आणि आमचं विजन एकच, 15 नंबरचा विकास आणि 16 नंबरचा पण विकास। आणि 100% 15 नंबर 16 नंबर पॅनलमध्ये जीवाचं रान करून आम्ही ही निवडणूक शिवसेनेच्या पारड्यात पाडणार। ओके, म्हणजे तुम्ही दोस्तीच्या गठबंधनाला समर्थन दिलं? मनापासून, तनापासून, जसं आम्ही स्वतःच्या निवडणुकीसाठी साम दाम दंडभेद वापरण्याची आमची तयारी होती। आता यांनी आदेश देऊ नाही देऊ, आम्ही आमच्या मनाची तयारी केलेली आहे। आम्ही स्वतः आता ह्या मैदानात कॅन्डिडेट म्हणून उतरणार आहे। कारण की ज्यांनी अन्याय केला आहे ते मजेशीर फिरतात, आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामावर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि ह्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं ज्यांनी नामांकन दाखल केले होते असे आमचे मित्र निलेश बोबडे, सूरज खारकर, रवी वसिटा आणि सचिन उमाळे, त्याचबरोबर आमचे इतर
पदाधिकारी आज यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मला वाटतं प्रभाग क्रमांक 15मध्ये ही विजयाची पहिली नांदी आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हटलं तर पूर्वाश्रमी जे सगळे शिवसैनिक मध्यंतरच्या काळामध्ये जरा वेगळे झाले होते, परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला ठरवलं. या निवडणुकीमध्ये काम करत असताना त्यांनी प्रामुख्याने बघितलं की खेचाखेचीचं आणि घाणेरडं राजकारण करून इकडे तिकडे न जाण्यापेक्षा आपण आपल्या पूर्वाश्रमीमध्येच येऊन काम करून आपण आपल्या इथे विजयाचा झेंडा काढूया. खरं म्हटलं तर आज ही एक खूप मोठी लढाई आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहोत. कारण या लोकांनी जेव्हा सगळं ह्या बेरजेचं राजकारण बघितलं तेव्हा कुठेतरी आपण मागे तर पडणार नाही ना, म्हणून आपण सगळे एकत्र येऊन आपण काम करूया म्हणून आज या सगळ्यांनी नामांकन आपलं परत घेतलेलं आहे. आमचे मित्र या ठिकाणी दुधानीजी पण आहेत, या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी आहेत, कमलेशजी निकम आहेत, चेनानी आहेत, राजा गेमनानी जे आहेत, या सगळ्या लोकांनी आज ह्या ठिकाणी ह्या सगळा ह्या पदाधिकाऱ्यांचा जो मान सन्मान होता की त्यांना जे काय पद्धतीने त्यांना सांगायचं होते ते सगळं सांगून त्या लोकांनी आम्ही सांगायच्या अगोदरच आम्ही तुम्हाला समर्थन देतो म्हणून सांगितलं. तर मी ह्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।